जय शिवराय मित्रांनो, मी अजित जाधव. तर पहा, घरकुल लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. खूप साऱ्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते, पण त्यांच्या बँक खात्यात एकही हप्ता जमा झालेला नव्हता. आणि याचबरोबर खूप साऱ्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला होता. तर पहा, जिओ टॅगिंग रूल FTO जनरेट होऊन सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये दुसरा हप्ता जमा झालेला नव्हता. तर हा हप्ता वेळेवर का जमा होत नव्हता? तर सरकारच्या माध्यमातून काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि याचबरोबर तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नसेल तर यापुढे तुम्हाला नक्की हप्ता भेटू शकतो. यासंबंधीची जी सूचना देण्यात आलेली आहे ती सूचना आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, या ठिकाणी जी सूचना आहे ती सूचना तुम्ही स्क्रीनवर व्यवस्थित पाहू शकता आणि नीट समजून घेऊ शकता. तर या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्व लाभार्थींना सूचित करण्यात येते की घरकुलाचे अनुदान हे SNS स्पार्श प्रणाली अंतर्गत वितरित करण्यात येत असून लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होण्यास विलंब होत आहे. जेवढे FTO पंचायत समिती स्तरावरून केल्या जातात त्यापैकी काही लाभार्थ्यांचे अनुदान खात्यात जमा होत आहे व काही लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात वितरित होण्यास विलंब लागत आहे अथवा जमा होत नाही. सदर बाब ही SNS स्पार्श प्रणाली पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे किंवा न असल्यामुळे अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी येत आहेत. तरी सर्व घरकुल लाभार्थ्यांनी कृपया करून ही बाब लक्षात घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती आदेशावरून. तर पहा, ज्यांचे घरकुलाचे पैसे असतील किंवा इतर योजनेचे पैसे असतील तर ते आता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये नक्की येणार आहेत. तर येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये ही जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित आणि सुरळीत प्रकारे चालू होणार आहे. आणि तुमचे हप्ते जर आलेले नसतील तर यावरती योग्य प्रकारे काम करून सर्व लाभार्थ्यांना वेळेवर हे हप्ते जमा होतील. त्यामुळे ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.